नागपूरच्या कळमना भागात चुकीच्या डिझाईनमुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधलेला उड्डाणपूल मागच्या 2 वर्षांपासून बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं कळमना आरोबीच्या वरून कळमना ते कावळापेठ उड्डाणपूल बांधला। या उड्डाणपुलाला गुलशन नगरमध्ये कळमना इनर रिंग रोड आरोबीवर जोडण्यात आला। मात्र सर्व्हिस उड्डाणपुलाचं लँडिंग डिझाईन चुकल्यानं हा भाग अपघाताचा स्पॉट ठरला। त्यामुळे सर्व्हिस उड्डाणपूल उद्घाटनानंतर 8 दिवसातच बंद करावा लागला। जागेच्या मर्यादेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलं। इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीच्या डिझाईनमुळे आपण बघू शकतो की ओव्हरब्रिजला जे सर्व्हिस रोड काढण्यात आलेले आहे ते मागच्या 2 वर्षापासून असेच बंद आहे। या ओव्हरब्रिजचं उद्घाटन झाल्यानंतर फक्त 1 आठवडा हे सुरू ठेवण्यात आले होते। मात्र या ज्या आरोबीवर आपण उभे आहे त्या आरोबीवर मोठ्या प्रमाणात वाहनं असतात, त्यामुळे ते मोठे अपघात होत होते। त्यामुळे 8 दिवसात हे सर्व्हिस रोड बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आलेली आहे। जर का तुम्ही बघितला तर हा जो उड्डाणपूल आपल्याला पाहायला मिळतोय हा कावरापेठ ते कळमना वस्ती अशा प्रकारचा हा उड्डाणपूल आहे आणि याला गुलशन नगरमध्ये 2 सर्व्हिस रोड दिले जे कळमना आरोबीवर उतरतात। मात्र तुम्ही जर का या कळमना आरोबीवर उतरणारे हे 2 सर्व्हिस रोड बघितले आणि याची जी डिझाईन सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केली इतकी चुकीची केली की ते थेट 90 अँगलने थेट वळतात, त्यामुळे कुठेतरी ते सातत्याने अपघात होत होते। त्यामुळे मग प्रशासनाला 8 दिवसामध्ये संपूर्ण हे सर्व्हिस रोड बंद करावे लागले। खरं तर एका बाजूला जाणाऱ्या ट्रॅकवर दोन्ही बाजूने येणारे सर्व्हिस रोड उतरवण्यात आले, त्यामुळे मग हे अपघाताचं मोठं कारण ठरलं। काही स्थानिक नागरिक आपण त्यांना विचारूया। काका, उद्घाटन झाल्यानंतर किती दिवस चालू राहिला हा ब्रिज? 8 ते 10 दिवस। आणि कारण काय? कारण ॲक्सिडेंट होत आहे त्याच्यामुळे। आता बंद का आहे, याचं कारण काय? बंद रिजेक्ट झाला आहे म्हणून बंद आहे। लोकांना त्रास होतो का या गोष्टी? त्रास होते। चालू राहिला असता तर फायदा झाला असता। चुकीची डिझाईन आणि गलथानपणा यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं काम आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।